झाली. ल्यालो ल्यालो म्हणजे काय झालं, आम्ही ते तिचा स्वीकार केला, सर्व सुखाचा स्वीकार केला. ल्यालो आम्ही अंगावरती अलंकार जसे धारण करतात तसे आम्हाला सुखाची प्राप्ती झाली. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. अलंकार कशाला बोलतो, तो आपण जे दागिने आपण घालतो त्यांना अलंकार म्हणतो ना, ते अलंकार नाही तो. आता महाराज तुम्ही गायन शिकतात त्याच्यामध्ये सुद्धा अलंकार आहेत, ते सुद्धा अलंकार आहेत. पण अलंकार हा शब्द आला की लोकांना दुसरं काहीच आठवत नाही, त्यांना फक्त सोनच आठवत आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख आम्हाला प्राप्त झालं. हा बाकी शिल्लक सुख राहिलंच नाही. या पृथ्वी तलावरती म्हणा या त्रिगुणामध्ये जे सुख आहे ते सुख आम्ही सर्व त्याचा स्वीकार केला आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आणि त्याच्या नादामध्ये आनंदे निर्भर डुलत असतो. आनंदाने निर्भर, निर्भर म्हणजे कोणत्याही प्रकारची आम्हाला भीती नाही. म्हणून आता भीती बाळगायची, बिंदास नाचायची, बिंदास उड्या मारायच्या. हा बिंदास उड्या मारायच्या, काय घाबरायचं नाही. हा झेका झाला त्याने बिंदास नाचायची. आनंदे निर्भर डुलत असतो. डुलल्या पाहिजे माणसाला. हा डुलायला पाहिजे. कधी डुलतो जेव्हा समाधान वाटतं तेव्हा माणूस डुलतो. जेव्हा पोवाडा म्हणतो, पोवाडा प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी राजाला त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर अफजल खानाला आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर हा डवलं तर डुलत डुलत होता. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण काय करतो, आनंदाने डुलतो. बघा एखादा लहान मुलगा यात्रेमध्ये गेला आणि यात्रेची जी गोष्ट पाहिजे ती आई वडिलांना दिली की तो कसा आनंदी होतो, आनंदाने डुलतो. कारण जी गोष्ट त्याला पाहिजे ती मिळाल्यानंतर माणूस डुलतो. तसं आम्हाला सर्व सुख प्राप्त झाल्यानंतर आनंदे निर्भर डुलत असतो. आनंदाने आम्ही डुलतोय. म्हणून कीर्तनामध्ये गेल्यानंतर एखाद्या सत्कर्माला गेल्यानंतर आनंदी माणसाने राहावं. अगदी चिंता बाजूला ठेवावी. चिंता इथं आणूच नाही. आणि जर आणली असेल तिथे चिंतन करा, चिंता राहणार नाही. चिंता घालण्याचं साधन म्हणजे चिंतन. तुम्ही चिंतन करा, चिंता राहणार नाही. आवडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याशी. त्या देवाला चिंता आहे, पण आपलं उलट झालं, आपण चिंता करतो. देव तू करत नाही, देव बोलतो तू प्रयत्न कर, तुला नाही जमलं तर मी आहे. म्हणून आपण प्रयत्न नाही. आपण तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. देवावरती भार घाला आणि मात्र तर देव आपला कैवारी होईल. म्हणून आपला चिंता तो दूर करेल. म्हणून आनंदाने चिंतना कुठे गेलं तर आनंदाने बसायचं, आनंदाने तिथे ऐकायचं, आनंदाने भजन करायचं, हरिपाठ घेऊन आनंदाने हरिपाठ बोलायचं, आनंदाने नाचायचं. गाऊ नाचू विठू तुझा